नमस्कार मंडळी, मी पन्नाट टोंबरे आपलं स्वागत करतो. महाराष्ट्रात सध्या गुंडाराज आहे की लोकराज असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. कारण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये गुंडांची दादागिरी वाढलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा काय करते, गृह खातं काय करते असा सवाल आता सर्वसामान्याकडून उपस्थित होतोय. महाराष्ट्रात दररोजच वर्तमानपत्र मध्ये अथवा टी व्ही चॅनलवरती दररोज कुठेतरी खून मर्डर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. अनेक ठिकाणी दरोड पडल्याचं दिसतंय. एखाद्या प्रेयसीने एखाद्या प्रियकरासोबत कुठेतरी त्या प्रियकराकडून प्रेयसीचा मर्डर झाल्याच्या बातम्या आपल्याला दररोज वर्तमानपत्रामध्ये आढळत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा धाक राहिला आहे का? आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांचं नेमकं चाललंय काय? कारण गृहमंत्र्याचा हा दबदबा पोलीस यंत्रणेवर राहिला पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने आपल्या भागातील जबाबदारी योग्य ती पार पाडून आपल्या भागात गुन्हे कसे कमी होतील या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज असतानाच पोलीस यंत्रणेकडून कोणतेही ठोस असे पाऊल उचलले गेले नसल्याने आणि गृहमंत्र्यांचाही धाक राहिल्याने यामध्ये गुंडांचं फावतंय. पोलीस यंत्रणा ही गुंडासोबत आहे का असा सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जातोय. कारण अनेक प्रकरणामध्ये पोलीसच हे आरोपी होताना दिसत आहेत आपल्याला. बीडमध्ये एक अशीच घटना घडली फलटण तालुक्यामध्ये. तिथे एका रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या महिलेला पोलीस उपनिरीक्षकाच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागली. तिने तसं आपल्या तळहातावरती लिहून ठेवलं की मला संबंधित पोलीस उपनिरीक्षकांच्या दबावामुळे मी आत्महत्या करत आहे. हे अत्यंत विचित्र अशा घटना महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहेत. बीडमध्येच गेल्या 5-6 महिन्यापूर्वी मस्साजोगचं एक प्रकरण घडलं. त्या गावाचे सरपंच देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणामुळे हळहळला. मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आणि त्या कुटुंबियाला न्याय द्यावा अशी मागणी केली. तेव्हा कुठे या प्रकरणातील 5-6 आरोपी पकडले गेले. अन्यथा हे प्रकरणही असंच दाबल्या जाण्याची शक्यता होती आणि या प्रकरणात कोणत्याही आरोपीला पकडलं गेलं नसतं, जुजबी कारवाई झाली असती. असे प्रकारच सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे गृह खातं नेमकी काय करतंय असा सवाल उपस्थित होतोय. गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांनी जबाबदारीने हे पद सांभाळलं पाहिजे. कुणीतरी एखादा गृह खात्यावर टीका करू लागला, एखादा आमदार, एखादा सर्वसामान्य नागरिक जर गृह खात्यावर टीका करू लागला, पोलिसांवर टीका करू लागला, तर त्याला तो विरोधक आहे, तो देवेंद्र फडणवीस विरोधक आहे, तो भाजप विरोधक आहे असे टोले मारून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र दररोज खून मर्डर होत आहेत, दरोडे होत आहेत, एखादी प्रेयसीची हत्या होते, गळा चिरून सर्वांसमोर एखाद्या प्रेयसीला मारलं जातं आहे. मुंबईच्या काळाचौक भागातील एक घटना आहे. एका तरुणाने एका प्रेयसीला गळा चिरला, सर्वांसमोर हा चाकूने गळा चिरला. अनेक लोक त्या मदतीसाठी धावले. त्या युवकाला जोरदार एक प्रहार दगड एकाने मारला, त्यामुळे त्या युवतीचे प्राण वाचले. अशी परिस्थिती भर चौकात भर लोकांमध्ये घडते. संभाजीनगरमध्येही अशा प्रकारचे अनेक मर्डर गेल्या काही महिन्यात घडलेले आहे. मुंबई असो, संभाजीनगर असो, बीड असो, लातूर असो, असे प्रकरणं महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा काय करते, महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा
सवाल उपस्थित होतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय करतायत, तुमचं काय चाललं आहे, असा सवाल आता महाराष्ट्रातील नागरिक उपस्थित केले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे चाणाक्ष मुख्यमंत्री आहेतच, परंतु ते अकार्यक्षम मुख्यमंत्री आहे का, असाही सवाल आता उपस्थित केला जावा लागला आहे. कारण त्यांनी ना कर्जमाफी केली शेतकऱ्याची, ना शेतकऱ्यांना मदत दिली. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सध्या आहे आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने योग्य ते पाऊल उचलले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतीला जे 2 उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, यांनीही जनतेच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी असो की महाराष्ट्राचा जो बिहार होतो आहे, दररोजचे मर्डर खून होत आहेत, ते कुठे थांबतील का, यासाठी काय उपाययोजना करता येतील का, त्यासाठी एखादी विधिमंडळाची बैठक बोलवता येईल का, जिल्हावार याचा आढावा घेतला जाईल का, असे अनेक प्रश्न या संदर्भात निर्माण होत आहेत. मात्र कुठेही प्रशासकीय पातळीवर असो की राज्य पातळीवर असो, सरकार पातळीवर असो, कोणतेही ठोस पाऊल या संदर्भात उचलले जात नसल्याने गुंडांना मोठा वाव मिळत आहे. गुंड भर रस्त्यावर लोकांच्या हत्या करतायत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पोलीस यंत्रणा कठोर झाली पाहिजे. गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात गांभीर्याने घेतलं पाहिजे. आपणही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की दररोज महाराष्ट्रामध्ये जे खून मर्डर होत आहेत, जे कोणतीही त्यामध्ये कसूर नसताना बेजबाबदारपणे संबंधित व्यक्तीला मारलं जातं आहे आणि पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा ठप्प आहे. एखाद्याला पकडलं जातं, मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या भागात मर्डर होतं. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा धाक राहिला आहे का, असा सवाल उपस्थित होतो. आणि हा धाक जर राहिला नाही तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. आता बिहार चांगलं होतं आहे का आणि महाराष्ट्र त्यापेक्षा लयात चालला आहे का, महाराष्ट्रामध्ये खून मर्डर होत आहे का, असा एक सवाल या बातम्या वाचून आणि दररोजच्या घटना घडत आहेत त्यावरून वाटते. त्यामुळे देवाभाऊने जागी झालं पाहिजे, गृहमंत्र्यांनी जागं झालं पाहिजे. ते मुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात जिल्हा पातळीवर असो की विभागीय पातळीवर असो ठोस बैठका घेऊन गुन्हे कसे कमी होतील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की आपल्या भागामध्ये गुंडाराज आहे की लोकराज, आणि या गुंडांचं फावतं आहे का, पोलीस यंत्रणा आम जनतेला साथ देते का गुंडाला साथ देते, हेही आपल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा. आणि देवाभाऊ जे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते जागे होतील का, दररोजच्या घटना पाहू की त्या पाहून न पाहिल्यासारखे ते वागतायत, असाही एक सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे देवाभाऊ जागे व्हा आणि महाराष्ट्रातील जो गुंडाराज आहे तो थांबवा. महाराष्ट्रात नेमकी चाललं आहे काय, असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण सर्वसामान्यांचं जगणं यामुळे अवघड होऊ शकतं. याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे आणि त्यासाठीची ताबडतोब तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्यांची आहे. मात्र ती कारवाई होत नाही असं अनेक दिसतं आणि त्यामुळे गुंडांचा वावर हा वाढतोय, त्यांची हिंमत वाढते, त्यांना कुठंतरी जाब विचारणारं कोणी नाही. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरही कोणती कारवाई होताना आपल्याला दिसत नाही. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्राचा बिहार होतोय का, महाराष्ट्रातील या खून, मर्डर, दरोड्याच्या, बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत का, एखाद्या 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतोय, या घटना वाढत आहेत का, आणि त्या थांबण्यासाठी प्रशासकीय पातळीवर किंवा राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर काही उपाययोजना केल्या जात आहेत का, पोलीस यंत्रणा या संदर्भात काही करते का, राज्यकर्तेही या संदर्भात काही करते का, नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत. केवळ
जातीपातीच्या राजकारणावरून सध्या महाराष्ट्रामध्ये आंदोलने सुरू आहेत. ठिकठिकाणी एखाद्यावर वादग्रस्त विधान करून, भडकाऊ विधान करून दुसरीकडे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. मात्र जे मूळ प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष होतं आहे का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.